तर काही दिवसांपूर्वी आम्ही आमच्या गावी खेड तुळशी येथे दत्त जयंतीनिमित्त गेलो होतो. खूप सुंदर प्रवास होता तो. कडाक्याची थंडी असल्यामुळे मला काही गोष्टी कॅप्चरच करता आल्या नाही. सकाळीच आम्ही दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंचे दर्शन घेतले. फक्त आईच आमच्यासोबत नव्हती. बाबा, हे भाई, भाऊ आम्ही सर्व एकत्र होतो. हे आमचे बाबा आणि आमचा अनिल भाई. मला ना कायमच जॉईंट फॅमिली हवी होती, जिथे सासू सासरे दीर नणंद एकत्र मिळून राहतात. आता सणासुदीला का होईना आम्ही सर्व एकत्र येतो आणि खूप मजा करतो. हे फूल माझ्या मिस्टरांनी मंदाताईच्या झाडावरून तोडून दिले होते. तसं मंदाताईला आवडलं नव्हतं खास, पण ती काय बोलली नाही. ती खूप छान आहे ना. नेक्स्ट टाईम मंदाताईची ओळख नक्की करून देईन मी. लग्न झालं ना त्याच वर्षी मला ह्या पालखीचा लाभ भेटलेला. त्यानंतर अगदी 5 वर्षांनी हा सोहळा मला लाभला. गाव फिरून आता पालखी आमच्या दारी आली. खूप भारी वाटत होतं. असं वाटत होतं जसे देव आमच्या घरी आलेत. बघा, ह्या आमच्या आई, भाई, भाऊ. किती मजा आहे ना. काय तो आनंद, उत्साह. मी ठरवलंय दरवर्षी न चुकता दत्त जयंतीला बाकी गावी जायचं. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की कळवा. खूपच मजा आली मला आणि दरवर्षी अशीच मजा करत राहीन. कोकणात येऊन मी जर फोटो नाही काढला तर कसं होईल बरं. किती सुंदर आहे ना. चला परत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. डू कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.